ओके तर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ कसा झाला लगेच मला कमेंट करून सांगा मित्रांनो। जर तुम्ही अजून आपल्या व्हिडिओला लाईक केलं असेल तर लाईक करून शेअर नाही केलं तर शेअर करून। जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो। सबस्क्राईब केल्यानंतर मित्रांनो बेल आयकॉन ऑनवरती सेट करा, जसं की तुम्हाला मी अशाच प्रकारे नवीन व्हिडिओ आणल्यानंतर व्हिडिओचा नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल मित्रांनो। तर मित्रांनो जे काय यूज केलं म्हटलं सर्व आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये भेटून जाईल मित्रांनो, तिथून तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता। जर तुम्हाला फ्रीमध्ये अलर्ट मोशन किंवा ऑल मटेरियल फोटो पीएनजी वगैरे हवा असेल तर आपल्या टेलिग्राम ग्रुपची लिंक आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे मित्रांनो, तिथून तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता की फ्रीमध्ये बिना वॉटरमार्कचं अलर्ट मोशन पण भेटून जाईल लेटेस्ट व्हर्जन मित्रांनो। तर मित्रांनो आपण जरा असं थोडं काय प्रॉब्लेम चालू आहे मित्रांनो, यामुळे व्हिडिओ रेग्युलर येत नाहीत मित्रांनो। आपल्या मोबाईलचं पण प्रॉब्लेम चालू आहे मित्रांनो, यामुळे व्हिडिओ येत नाहीत मित्रांनो। तर मित्रांनो आपण जरा उशीर न करता आजच्या काय नवीन व्हिडिओला आपण सुरुवात करूया। तर मित्रांनो सर्वप्रथम आपल्या अलर्ट मोशनला ओपन करायचं मित्रांनो, मग आपल्या प्रोजेक्ट ऑप्शनवरती क्लिक करायचं मित्रांनो। केल्यानंतर मग आपल्या प्रोजेक्ट बीटमार्क आणि शेक इफेक्ट दिसून जाईल। सर्वप्रथम प्रोजेक्ट बीटमार्क प्रोसेसला ओपन करून घ्यायचा मित्रांनो। ओपन केल्यानंतर मित्रांनो बीट्स वगैरे मस्त लावून दिलेला आहे मित्रांनो। मग हे सर्व बीट्समध्ये फोटो वगैरे ॲड करून घ्या। फक्त अशा प्रकारे 0-0च्या पुढची जे थोडं जागा तर मोठ्या जागेमध्ये फोटो ॲड नाही करायचं मित्रांनो। मग आपल्या इथे एक मोठा जागा आहे, आपण मोठ्या जागेवर ॲड मित्रांनो। मग आपल्या इथं पण मोठ्या जागेमध्ये पण फोटो वगैरे ॲड नाही करायचं। मग बाकीचे जे हे बीट्स आहेत सर्व बीट्समध्ये फोटो वगैरे ॲड करून घ्यायचं, जसं की आपल्या अशा प्रकारचे जे लहान बीट्स आहेत ते सर्व फोटोज ह्या बीट्समध्ये फोटोज वगैरे ॲड करून घ्यायचं। जसं की आणखीन आपल्या इथं पण लहान जसं आपलं फर्स्ट फोटो ॲड करण्याच्या आधी मग आपल्या प्लस आयकॉनवरती क्लिक करायचं मित्रांनो। मीडियाच्या ऑप्शनमध्ये याचं मित्रांनो जे अशा प्रकारे एक दीदीचं व्हिडिओ आहे मित्रांनो, ह्या दीदीच्या व्हिडिओला ॲड करून घ्यायचं मित्रांनो। ॲड केल्यानंतर मित्रांनो मग आपल्या अशा प्रकारे ब्लॅक होऊन जाईल मित्रांनो। मग आपला जे का अशा प्रकारे 15 सेकंदापासूनचे जे पुढे हे सर्व फोटोज वगैरे ॲड करून घ्या। जसं की आपला आणखीन आपला अशा प्रकारे 2.07 पुढे नाही ॲड करायचं। मग आपला जसं की आपला अशा प्रकारे फोटो वगैरे ॲड करून घ्या। जसं की फोटो ॲड करून घेण्यासाठी मी दाखवतो मित्रांनो। मग आपला प्लस आयकॉनवरती क्लिक करायचं मित्रांनो। मीडियाच्या ऑप्शनमध्ये यायचं मित्रांनो, जे का तुमच्या आवडीचे फोटो अशा प्रकारे फोटोला ॲड करून घ्यायचं। मग आपला सेकंड बिटला यायचं, पुढचा पार्ट कट करायचं, वर 3 डॉटवरती क्लिक करायचं, फिल कंपोजिशन एरियावरती क्लिक करून फुल स्क्रीनवर सेट करून घ्यायचं। मग आपला प्लस आयकॉनवरती क्लिक करून मीडियाच्या ऑप्शनमध्ये यायचं, जे का अशा प्रकारे फोटोला ॲड करायचं। जे का सेकंड बिटला यायचं, फोटोचा पुढचा पार्ट आहे त्याला कट करून घ्यायचं, वर 3 डॉटवरती क्लिक करून फिल कंपोजिशन एरियावरती क्लिक करून फुल स्क्रीनवर सेट करून घ्यायचं। मग आपला प्लस आयकॉनवरती क्लिक करायचं, मीडियाच्या ऑप्शनमध्ये यायचं मित्रांनो, अशा प्रकारे फोटोला ॲड करायचं। सेकंड बिटला यायचं, जे का पुढचा पार्ट आहे त्याला कट करून घ्यायचं, वर 3 डॉटवरती क्लिक करून फिल कंपोजिशन एरियावरती क्लिक करून फुल स्क्रीनमध्ये सेट करून घ्या। जसं मी फोटो वगैरे ॲड केला त्या सिस्टममध्ये मी सर्व बीट्समध्ये फोटो वगैरे ॲड करूनच घ्या मित्रांनो। मी पण लवकरात लवकर फोटो वगैरे ॲड करूनच घेतो मित्रांनो। ओके तर मित्रांनो तुम्ही अशा प्रकारे फोटो वगैरे ॲड केल्यानंतर मग आपला अशा प्रकारे फोटो वगैरे ॲड केल्यानंतर मग आपला जे का फोटोज आहेत फोटोजमध्ये जे का खालचे ग्रुप आहे मित्रांनो, ग्रुपला प्रेस करून वरच्या बाजूला सेट करायचं मित्रांनो। जसं की आपल्याला मी जसं वरच्या बाजूला सेट करतं त्या सिस्टममध्ये वरच्या बाजूला सेट करून घ्यायचं। सेट केल्यानंतर मित्रांनो मग आपल्या डोळ्याच्या ऑप्शनवरती क्लिक करून ऑन करून घ्यायचं मित्रांनो। ऑन केल्यानंतर मित्रांनो मग आपल्या जे फोटोज आहेत मित्रांनो या सर्व फोटोजमध्ये इफेक्ट वगैरे ॲड करून घेण्यासाठी मग आपल्या इथून पण बॅक यायचं मित्रांनो। बॅक केल्यानंतर मित्रांनो मग आपल्या अशा प्रकारे शेक इफेक्ट प्रोसेसला ओपन करून घ्यायचं मित्रांनो। ओपन केल्यानंतर मित्रांनो जसं की आपल्या अशा प्रकारे ऑफ करून दिलेला मित्र, मग फोटोला ऑफ केलेला, जसं की आपला मोबाईल वगैरे लॅग मारतं यामुळे फोटोजला ऑफ करून दिलेला आहे मित्र। मग आपल्या जे फर्स्ट फोटोवरती क्लिक करायचं, इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून कॉपी इफेक्ट करून घ्यायचं मित्रांनो। मग आपल्या इथून पण बॅक यायचं मित्रांनो। बॅक केल्यानंतर मग आपल्या जे बीटमार्क प्रोसेसला ओपन करून घ्यायचं मित्रांनो। ओपन केल्यानंतर मग आपला जे काही इथं फर्स्ट जिथं फोटो ॲड केले ते इथून ते पूर्ण अशा प्रकारे अशा प्रकारे 2.06च्या बीटपर्यंत जे का अलीकडे जे फोटोज आहेत हे लहान सर्व फोटोजमध्ये हा एक नंबरचा इफेक्ट ॲड करून घ्यायचा। सगळं ॲड करून घेण्यासाठी मित्रांनो मग फोटोवरती क्लिक करायचं, इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट रिपीट करून घ्यायचं मित्रांनो। मग आपला सेकंड बिटला यायचं, फोटोवरती क्लिक करायचं, इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट रिपीट करून घ्यायचं। जे फोटोवरती क्लिक करून इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट रिपीट करून घ्या। जितकं मी सांगितलेलं आहे मित्रांनो तेवढंच फोटोना हा इफेक्ट पेस्ट करून घ्या मित्रांनो। मी पण लगेच ह्या फोटोजना इफेक्ट वगैरे ॲड करून घेतो मित्रांनो। ओके तर मित्रांनो तुम्ही अशा प्रकारे इफेक्ट वगैरे ॲड केल्यानंतर मग आपल्या इथून पण बॅक यायचं मित्रांनो। बॅक केल्यानंतर मित्रांनो अशा प्रकारे जे काय शेक इफेक्ट प्रोसेसला ओपन करून घ्यायचं मित्रांनो। ओपन केल्यानंतर जे का सेकंड बीटचे जे का सेकंड फोटो आहे ते सेकंड फोटोवरती क्लिक करायचं, इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून कॉपी इफेक्ट करून घ्यायचं मित्रांनो। मग आपल्या इथून पण बॅक यायचं मित्रांनो। बॅक केल्यानंतर मग आपला जे का बीटमार्क प्रोसेसला ओपन करून घ्यायचं मित्रांनो। ओपन केल्यानंतर मित्रांनो मग आपला जे का स्क्रॉल करायचं मित्रांनो। स्क्रॉल केल्यानंतर मित्रांनो जे काय लहान बीट्स दिसत आहेत, जसं की आपल्या 3.27 पुढून पूर्ण अशा प्रकारे जे का
5.19च्या बीटचे जे अलीकडले फोटोज आहेत मित्रांनो, सर्व फोटोजमध्ये हा एक इफेक्ट पेस्ट करून घ्या. जसं की आपला अशा प्रकारे जे फर्स्ट फोटोवरती क्लिक करायचं, इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट करून घ्यायचं मित्रांनो. मग आपला अशा प्रकारे जे सेकंड फोटोवरती क्लिक करायचं, इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट करून घ्यायचं मित्रांनो. मग आपला थर्ड फोटोवरती क्लिक करून इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट करून घ्यायचं. जितकं मी सांगितलेलं आहे मित्रांनो तेवढंच फोटोनं हा इफेक्ट पेस्ट करून घ्या मित्रांनो. मग आपल्या इथून पण बॅक यायचं मित्रांनो. बॅक आल्यानंतर मग आपला अशा प्रोजेक्ट शेक इफेक्ट प्रेसला ओपन करून घ्यायचं मित्रांनो. ओपन केल्यानंतर मित्रांनो मग आपला अशा प्रोजेक्ट 3 नंबरची फोटो आहे, फोटोवरती क्लिक करायचं मित्रांनो. इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून कॉपी इफेक्ट करून घ्यायचं मित्रांनो. मग आपल्या इथून पण बॅक यायचं मित्रांनो. बॅक आल्यानंतर मित्रांनो अशा प्रोजेक्ट बीट मार्क प्रेसला ओपन करून घ्यायचं मित्रांनो. ओपन केल्यानंतर मग आपला अशा प्रोजेक्ट स्क्रॉल करायचं मित्रांनो. स्क्रॉल केल्यानंतर मित्रांनो मग आपला अशा प्रकारे जे का 9.00च्या बीटला यायचं मित्रांनो. जे का फर्स्ट फोटो आहे, फर्स्ट फोटोवरती क्लिक करून इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट करून घ्यायचं. जे का अशा एकच फोटोनं हा एक इफेक्ट पेस्ट करून घ्यायचं मित्रांनो. मग आपल्या इथून पण बॅक यायचं मित्रांनो. बॅक आल्यानंतर मित्रांनो अशा प्रकारचे का शेक इफेक्ट प्रेसेटला ओपन करून घ्यायचं मित्रांनो. ओपन केल्यानंतर जे का 4 नंबरचे फोटो आहे मित्रांनो, या फोटोवरती क्लिक करायचं मित्रांनो. इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून कॉपी इफेक्ट करून घ्यायचं मित्रांनो. मग आपल्या इथून पण बॅक यायचं मित्रांनो. मग आपल्या अशा प्रकारचे का बीट मार्क प्रेसेटला ओपन करून घ्यायचं मित्रांनो. ओपन केल्यानंतर मित्रांनो अशा प्रकारचे काय स्क्रॉल करायचं मित्रांनो. स्क्रॉल केल्यानंतर मित्रांनो मग आपल्या अशा प्रकारचे का 9.11च्या बीटमध्ये आहे बीटला यायचं मित्रांनो. जे का पुढचं एक फोटो सोडून एक फोटोला इफेक्ट लावायचं मित्रांनो. जसं की मी सांगूनच देतो मित्रांनो. मग आपल्या फर्स्ट फोटोवरती क्लिक करायचं, इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट करून घ्यायचं मित्रांनो. मग आपला अशा प्रकारे एक फोटो सोडायचा मित्रांनो. मग आपल्या सेकंड फोटोवरती क्लिक करून इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट करून घ्यायचं मित्रांनो. मग आपला अशा प्रकारे एक फोटो सोडायचा मित्रांनो. मग आपल्या थर्ड फोटोवरती क्लिक करायचं, इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट करून घ्या. जसं मी सांगितलेलं आहे मित्रांनो त्याच स्टेपमध्ये तुम्ही फोटोला हा एक इफेक्ट पेस्ट करून घ्या मित्रांनो. जे का पुढच्या बाकीच्या फोटोजमध्ये. मग आपल्या इथून पण बॅक यायचं मित्रांनो. फ्लॅश जे का शेक इफेक्ट प्रेसला ओपन करून घ्यायचं मित्रांनो. ओपन केल्यानंतर मित्रांनो जे का लास्ट उरलेली फोटो आहे मित्रांनो, या फोटोवरती क्लिक करायचं मित्रांनो. इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून कॉपी इफेक्ट करून घ्यायचं मित्रांनो. जे का वरची 2 लेअर आहेत मित्रांनो, या दोन्ही लेअरला सिलेक्ट करून घ्यायचं मित्रांनो. मग आपल्या डब्याच्या ऑप्शनवरती क्लिक करून कॉपी लेअर करून घ्यायचं. कॉपी लेअर केल्यानंतर मित्रांनो मग आपल्या इथून पण बॅक यायचं मित्रांनो. बॅक केल्यानंतर मग आपला जे का शेक बीट मार्क प्रेसला ओपन करून घ्यायचं मित्रांनो. ओपन केल्यानंतर मित्रांनो मग आपल्या डब्याच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं, पेस्ट लेअर करून घ्यायचं. पेस्ट टू लेअर केल्यानंतर मित्रांनो मग अशा प्रकारे जाऊन लास्टला यायचं मित्रांनो. लास्टला आल्यानंतर मित्रांनो जे का खालची लेअर आहे त्या खालच्या लेअरला अशा प्रकारे ओढून घ्यायचं मित्रांनो. ओढून घेतल्यानंतर मित्रांनो वरच्या लेअरवरती क्लिक करायचं. मग आपल्या ह्या अशा प्रकारे जे अलीकडल्या लेफ्ट साईडच्या ऑप्शनवरती क्लिक करून ओढून घ्यायचं मित्रांनो. ओढून घेतल्यानंतर या डोळ्याच्या ऑप्शनवरती क्लिक करून ऑन करून घ्यायचं मित्रांनो. ऑन केल्यानंतर मित्रांनो मग आपला अशा प्रकारे फर्स्टला यायचं मित्रांनो. फर्स्टला आल्यानंतर मित्रांनो मग आपला 9.00च्या बीटला यायचं. मग आपल्या जे लेअर आहे खालची लेअर त्या खालच्या लेअरला ओढून घ्यायचं मित्रांनो. ओढून घेतल्यानंतर मित्रांनो मग आपला अशा प्रकारे जे का आपण उरलेली फोटोज आहेत मित्रांनो, जसं की आपल्या एक फोटो सोडून एका फोटोला इफेक्ट लावलेलं होतं मित्रांनो अगोदर. मग आपल्या जे सेकंड फोटोवरती क्लिक करून इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट करून घ्यायचं मित्रांनो. मग आपला अशा प्रकारे जे का ऑलरेडी लावलेले एक फोटो सोडायचं मित्रांनो. जे का नाही लावलेलं त्या फोटोवरती क्लिक करायचं मित्रांनो. इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट करून घ्यायचं. जसं मी सांगितलेलं त्याच त्यामुळे तुम्ही बाकीचे फोटोजमध्ये हा एक पेस्ट वगैरे करूनच घ्या मित्रांनो. ओके, मग तुम्ही अशा प्रकारे इफेक्ट वगैरे पेस्ट केल्यानंतर मग आपला अशा प्रकारे फर्स्टला यायचं मित्रांनो. फर्स्टला आल्यानंतर प्लस आयकॉनवरती क्लिक करायचं मित्रांनो. मीडियाच्या ऑप्शनमध्ये यायचं मित्रांनो. जे कशा प्रकारे सॉन्ग दिलेलं आहे मित्रांनो व्हिडिओला ॲड करून घ्यायचं. ऑलरेडी ॲड करून घेतल्यानंतर मित्रांनो या व्हिडिओवरती क्लिक करायचं मित्रांनो. वगैरे 3 डॉटवरती क्लिक करून मग आपला एक्सट्राट ऑडिओवरती क्लिक करायचं मित्रांनो. जसं की आपला MP3 सॉन्गमध्ये कन्वर्ट झालेले दिसून जाईल. खालचं व्हिडिओ आहे मित्रांनो, ह्या व्हिडिओला डिलीट करून घ्यायचं मित्रांनो. डिलीट केल्यानंतर मित्रांनो मग आपला एक खतरनाक हार्ड पद्धतीनं बनवून रेडी झाला मित्रांनो. व्हिडिओला एक्सपोर्ट करून घेण्यासाठी वर शेअरच्या आयकॉनवरती क्लिक करायचं मित्रांनो. केल्यानंतर मित्रांनो मग आपला एक्सपोर्ट नावाच्या ऑप्शनवरती क्लिक करून एक्सपोर्ट करून घ्यायचं. तर मित्रांनो व्हिडिओ पुढच्या काय नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपल्या बाकीचे व्हिडिओ बघत राहा मित्रांनो. ओके.